तुकोबारायांपासून लाखो हजारो साधू संतांनी तिथं तप केलेलं आहे, आराधना साधना केलेली आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अख्खं जग जेव्हा ग्लोबल वॉर्मिंगच्या नावाखाली हाहाकार करते, तिथं झाडे लावा झाडे जगवा हे जेव्हा तुम्ही आरोळी देता, तेव्हा तुम्ही आमच्या गड किल्ल्यांना किंवा तुम्ही डोंगर म्हणून त्याचं पोखरणं चालू आहे, त्याची जी विद्रुपीकरण चालू आहे, पुढच्या पिढीला तुम्ही काय देणार आहे? म्हणजे जे ऑक्सिजन आहे ते ऑक्सिजन पण तुम्हाला विकत घ्यायची वेळ आणायची आहे का? जसं चायनामध्ये वगैरे चालू आहे। आमचं अध्यात्म हे विज्ञानातनं पण आहे, अध्यात्मातनं आमचं विज्ञान चालू होतं। अखिल भारतीय मराठा महासंघ हा सर्व साधू संतांबरोबर एकनिष्ठेने उभा राहणार आहे। 10 तारखेपर्यंत जर सरकारने याच्यावरती कठोर कारवाई नाही केली तर त्याच्या जे काही परिणाम होतील सरकारने त्याला सामोरे जाण्यास तयारी राहावी। महिला आघाडीतर्फे मी सांगते, भालचंद्रगडाला आम्ही वेढा घालू, दिवस रात्र तिथं थांबून राहू, एक मातीचा कण किंवा आमच्या पावनभूमीचा एक छोटासा दगड उचलून कोणी दाखवावा। आणि मी दादाला देते ते आभार। ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या ठिकाणी आज श्री संत जगद्गुरु तुकोबाराय तपोभूमी होराडा डोंगर, भंडारा डोंगर आणि भामचंद्र डोंगर अशा 3 डोंगरावर जगद्गुरु तुकोबारायांनी भजन केलं, तपश्चर्या केली आणि जीवनाची कृतार्थता करून घेतलेली आहे। अशी जी भूमी आहे त्या भूमीच्या संबंधामध्ये हरिभक्त पारायण परमपूजनीय आमचे मधुसूदनजी पाटील महाराज यांनी अथक परिश्रम करून खूप अशा प्रकारचे ते संरक्षण करण्याकरता सरकार दरबारी प्रयत्न खूपसे केलेले आहेत। त्याला बऱ्याच संस्था, बऱ्याच मंडळ या सगळ्यांचा पाठिंबाही प्राप्त झालेला आहे, आत्ताही होत आहे। त्यापैकी आमचा मराठा महासंघ, अखिल भारतीय मराठा महासंघ यातीलच आध्यात्मिक आघाडी, सगळ्याच पक्षांनी आध्यात्मिक आघाड्या केल्या, त्याच पद्धतीने आमच्याही संघाने मराठा महासंघाने आध्यात्मिक आघाडी निर्माण केली आणि त्या आध्यात्मिक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हरिभक्त पारायणांचे बबुरवान शेंडगे साहेब आहेत आणि पुणे जिल्हा विभागीय अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती केलेली आहे। त्याप्रमाणे हरिभक्त पारायण मधुसूदन महाराज यांच्याशी माझा जुनाच संबंध आहे, जुना म्हणजे 35 वर्षाचा संबंध आहेच आहे आणि त्यांच्या कार्यामध्ये वेळोवेळी मी वैयक्तिक तर उपस्थित होतोच आहेच आहे, पण आत्ता या वेळेला आम्ही आमच्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं यांच्या कार्याला आणि जगद्गुरु तुकोबाराय तपोभूमी बचाव या कार्याकरता पाठिंबा जाहीर करत आहोत। पुणे जिल्हा विभागीय सगळी जी मंडळी आहेत आमची, ती सगळीच्या सगळी या पाठिंब्याला अत्यंत प्रबल अशी तयार आहेत। त्यामुळं आमच्या आध्यात्मिक आघाडीच्या द्वारा आम्ही मधुसूदन महाराज यांच्या या कार्याला पाठिंबा जाहीर करत आहोत। एवढं बोलून थांबतो।